नमस्कार छोट्या बालमित्रांनो. रथसप्तमी हा सण तुम्हा सर्वांच्या लाडक्या सूर्यनारायणाचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. रथसप्तमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. असे मानले जाते की याच दिवशी सूर्यनारायणाने आपल्या रथात बसून जगाला प्रकाश देण्यास सुरुवात केली. म्हणूनच या दिवसाला सूर्यजयंती असेही म्हणतात. सूर्याचा रथ खूप खास असतो. सूर्याच्या रथाला 7 घोडे आहेत. हे 7 घोडे म्हणजे इंद्रधनुष्यातील 7 रंग आणि आठवड्याचे 7 दिवस मानले जातात. या रथाला एकच मोठे चाक आहे, ज्याला 12 आरे आहेत, म्हणजेच हे 12 महिने दर्शवतात. या रथाचे सारथी अरुण देव आहेत. या दिवशी सकाळी लवकर उठून अंगणात सूर्याच्या रथाची छान रांगोळी काढतात. तांब्याच्या पेल्यात पाणी घेऊन ते सूर्याकडे बघत अर्पण केले जाते. याला अर्घ्य देणे असे म्हणतात. घराबाहेर किंवा अंगणात शेणाच्या गोवऱ्या जाळून त्यावर पातेल्यात दूध ठेवले जाते. हे दूध उतू जाऊ दिले जाते. याचा अर्थ असा की आपल्या घरात सुखसमृद्धी भरभरून येऊ दे. या दिवशी गुळाची खीर किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी लहान मुलांनी सूर्यनमस्कार घातल्याने शरीर लवचिक होते, बुद्धी तल्लख होते आणि हाडे मजबूत होतात. सूर्याच्या कोवळ्या उन्हातून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळते, जे वाढत्या मुलांसाठी खूप गरजेचे आहे. सूर्यासारखे तेजस्वी बनायचे असेल तर रोज सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या आणि सूर्यनमस्कार घाला. धन्यवाद.